नमस्कार, मी सुवर्ण कट्टीमणी. द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील संमती कट्टा येथे धिट्टम धिट्टम सत्यम सत्यमचा आवाज घुमला आणि लाखो भाविकांच्या साक्षीनं श्री सिद्धेश्वर महाराजांचा अक्षता सोहळा सोमवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास संपन्न झाला. रविवारी 12 जानेवारीपासूनच सोलापुरातील श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेस सुरुवात करण्यात आली. यात्रेच्या पहिल्या दिवशी मानाच्या 7 नंदी ध्वजांनी 68 लिंगांची परिक्रमा करत तैलाभिषेकाचा विधी पूर्ण केला. सोमवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास श्री सिद्धरामेश्वरांची पालखी छत्र चामरासह मानाचे हे 7ही नंदी ध्वज संमती कट्ट्यासमोर आले. या प्रसंगी हलग्यांचा कडकडाट, संबळाचा निनाद, एकदा भक्तलिंग हरबोला हरचा गजर, पांढरी शुभ्र बाराबंदी आणि फेटा घातलेले मानकरी यामुळे मंदिर परिसर संपूर्णतः भक्तिमय बनला होता. यावेळी प्रमुख मानकरी हिरे हब्बू परिवार यांच्या शुभहस्ते प्रारंभी गंगा पूजन करण्यात आलं. यावेळी निवेदन बसवराज शास्त्री हिरेमठ यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमध्ये केलं. या गंगा पूजनाप्रसंगी हिरे हब्बू परिवारासह आमदार विजयकुमार देशमुख, ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, माजी नगरसेवक किरण देशमुख यांसह अनेक मानकरी उपस्थित होते. पारंपरिक गंगा पूजनाचा विधी पार पडताच या सुगडी पूजनानंतर संमती वाचनाचा मान असलेल्या शेटे घराण्यातील शेटे यांनी संमती वाचनाला सुरुवात केली. आणि संमती वाचन पूर्ण होताच संपूर्ण मंदिर परिसरात धिट्टम धिट्टम सत्यम सत्यमचा आवाज घुमला आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये या नंदी ध्वजांवर अक्षतांची उधळण करत 2025 सालचा श्री सिद्धेश्वर महाराजांचा अक्षता सोहळा संपन्न झाला. या अक्षता सोहळ्यास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, उज्ज्वलाताई शिंदे, खासदार प्रणिती शिंदे, माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, राजशेखर शिवदारे, देवस्थान कमिटीचे विश्वस्त गुरुराज माळगे, सुरेश हसापुरे, माजी नगरसेवक चेतन नरोटे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. या यात्रेच्या सुयोग्य नियोजनासाठी आणि या अक्षता सोहळ्यातील नेटक्या व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद तसंच सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेलिउगले यांच्यासह प्रशासनातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतल्यानं हा अक्षता सोहळा व्यवस्थितरित्या पार पडला, अशा भावना नागरिकांनी व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले. अक्षताचा दिवस आजचा भरपूर उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात लोकांची गर्दी आहे. दर्शनाला लोक येत आहेत आणि श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर चरणी सगळ्या सोलापूरकर वासियांना सुख शांती समृद्ध आरोग्य मिळू देईल ही श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर चरणी प्रार्थना. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा सिद्धरामेश्वरची यात्रा कालपासून सुरुवात झाली असेल. काल सर्व जनतेने रविवार असल्यामुळं पूर्ण सगळीकडे एवढं जत्रेचं स्वरूप होतं की जनसागर हा लुटून आलता. काल 68 लिंगाची पूजा झाली आणि आज अक्षताचा प्रोग्राम आहे. अक्षताला कमीत कमी 7-8 लाख लोक येतात आणि कुठलेही बंदोबस्त किंवा जास्त ताण न पडता प्रत्येक वेळी प्रत्येक वर्षी अक्षताचा कार्यक्रम हा सुखरूप पार पडतो. आणि त्यानंतर असते हे तिळगुळचा कार्यक्रम, त्यानंतर होमचा कार्यक्रम, हे झाल्यानंतर पूर्ण जत्रा संपन्न होतो. अशा सिद्धरामेश्वरच्या यात्रेला मनापासून मी सर्व सोलापूरकरांचं स्वागत करतो आणि त्यांना अभिनंदन करतो की यात्रा सुखरूप होऊ दे. सिद्धेश्वर चरणी हीच प्रार्थना करतो. आज अक्षता सोहळा आज सिद्धेश्वर महाराजांच्या अक्षता सोहळ्याचा संपन्न होत आहे. हिरेअब्बू वाड्यातून आज 7:35 वाजता हिरेअब्बू यांच्याकडून नंदीध्वजाची पूजा करण्यात आली. त्याच्यानंतर आता इथून सिद्धेश्वर मंदिरास प्रस्थान होत आहे आणि साधारण आज आम्ही 12:30पर्यंत आम्ही अक्षता सोहळ्याला पोचत आहोत. तसंच यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तब्बल 2000 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा असलेला तगडा बंदोबस्त. यामुळे लाखोंच्या गर्दीत देखील पोलिसांची सुरक्षा व्यवस्था वाखाणण्याजोगी होती. या प्रसंगी स्वतः पोलीस आयुक्त एम राजकुमार तसंच पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांच्यासह
अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी या अक्षता सोहळ्यात स्वतः हजर होते. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासन तसंच पोलीस प्रशासनाच्या अथक परिश्रमामुळे यंदाचा अक्षता सोहळा नियोजित वेळेत व्यवस्थितरित्या पार पडला. केवळ सोलापूर शहरातच नव्हे तर जिल्ह्यासह कोल्हापूर, बेळगाव, विजापूर, दावणगिरी, बिदर येथील अनेक भाविकांना, वयोवृद्धांना आणि बालकांना हा सोहळा आपल्या घरातून अनुभवता यावा यासाठी मेट्रोकास्ट केबल नेटवर्क मार्फत या अक्षता सोहळ्याचं थेट प्रसारण मेट्रोकास्ट केबल नेटवर्कच्या इन न्यूज, द न्यूज प्लस, जनक्रांती न्यूज, BR न्यूज, मेट्रो भक्ती, मेट्रो दर्शन लाईव्ह आदी चॅनलवरून प्रसारित करण्यात आलं. मेट्रोकास्ट केबल नेटवर्कनं चॅनल्सच्या माध्यमातून तसंच युट्यूबवर देखील थेट प्रसारण करत या सोहळ्याची अनुभूती घरबसल्या दिल्याबद्दल अनेकांनी फोन कॉल तसंच मोबाईल संदेशाच्या माध्यमातून मेट्रोकास्ट केबल नेटवर्कचे सर्वेसर्वा नागेशजी छाबरिया, सुमुख छाबरिया तसंच मेट्रोकास्ट नेटवर्कचे संचालक रवींद्रजी पाटील, व्हाईस प्रेसिडेंट संतोषजी परबतराव यांना मनापासून धन्यवाद दिले. या थेट प्रसारणासाठी इन न्यूजचे संचालक राजेश पाटील, द न्यूज प्लसचे संचालक तात्यासाहेब पवार, संचालक उमाकांत चौंडे, जनक्रांती न्यूजचे संचालक विनोद गायकवाड, श्रीधर घाडगे आदींचं मार्गदर्शन लाभलं. या सोहळ्यावेळी अनेकांच्या भावना आणि मनोगत जाणून घेण्याकरिता द न्यूज प्लसचे संचालक उमाकांत चौंडे हे स्वतः अक्षता सोहळ्याच्या ठिकाणी उपस्थित होते. तर स्टुडिओमधून उपसंपादक संजय कुलकर्णी आणि सुवर्णा कटारे यांनी निवेदन करत अक्षता सोहळ्याची माहिती आपल्या रसाळ वाणीतून दर्शकांना दिली. यावेळी कॅमेरामन रवींद्र वनमोरे, राजू गायकवाड, अमोल नळे, विनोद फडतरे, विजय कालेकर तसंच एडिटर वसीम शेख, श्याम परदेशी, तुकाराम भडकुंबे, राजू खोमणे, RR मल्टीमीडिया सर्व्हिसेस तसंच टेक्निशियन टीम मधील संतोष चोरमुले, नबी पाटील, इम्रान सातखेड, अमीर दर्जी, गुलाब शेख, महेश हिरेमठ, विनोदजी रोहन नामकर, अदनान शेख, कंट्रोल रूम मधून तबरेज शेख, नाग शेट्टी आदींनी परिश्रम घेतले. याच पद्धतीनं मंगळवारी 14 जानेवारी रोजी सायंकाळी होणाऱ्या होम प्रदीपन सोहळ्याचं थेट प्रक्षेपण मेट्रोकास्ट केबल नेटवर्कच्या माध्यमातून करण्यात येणार असून दर्शकांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन द न्यूज प्लसचे संचालक तात्यासाहेब पवार तसंच संचालक उमाकांत चौंडे यांनी केलंय. अक्षता सोहळ्याचं हे थेट प्रसारण यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता मेट्रोकास्ट केबल नेटवर्कची टेक्निकल टीम, कंट्रोल टीम आणि फायबर टीम यांनी विशेष परिश्रम घेतले. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस. न्यूज प्लस बरंच काही.